हाय गाईज, आय नो तुम्ही हा व्हिडिओ एक्सपेक्ट करत नव्हता, पण मी एक नवीन सुरुवात करायचा असा प्रयत्न केला की एक रोज 5 तरी पानं आपण वाचली पाहिजेत असा एक ध्येय मी ठेवलाय. माहित नाही किती दिवस चालेल, पण पण जे काही मी वाचेल ते एक व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये शूट करावे अशी माझी इच्छा होती. मोहित सरांचा एक व्हिडिओ बघितला होता, ते मी इथं मेन्शन करेन. तो व्हिडिओ बघून मला आयडिया आली की मी महाराजांबद्दल असं काय वाचू शकतो किंवा अशी काय माहिती माझ्या थ्रूतून तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मी हे बुक विकत घेतलं, रायगडाची जीवनकथा. तर मी याचे काल संध्याकाळी झोपताना 5 पानं वाचली होती आणि काय हायलाइट केल्या काही गोष्टी आणि त्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर चला बघूया मी काय मांडू शकतो. तर माझ्या रिडिंगची सुरुवात झाली एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पहिल्याच पानावर गोष्ट रायगडाचे वास्तुविशारद म्हणजे चीफ आर्किटेक्ट हिरोजी इंदरकर हे सगळ्यांनाच माहिती आहेत. गाईज, आय लिटरली सरप्राइज टू रीड की रायगड कन्स्ट्रक्शन कम्प्लीट व्हायला जवळजवळ 14 वर्ष लागली होती. म्हणजे खतरनाक. म्हणजे ठीक आहे, हे पहिल्या पानावरच तुम्हाला दिसेल की पहिल्यांदाच एक मुद्रा किंवा एक काय म्हणतात त्याला, एक सर्टन सलामी वगैरे काय मुद्राच आपण म्हणूया, ते दिले येते. पहिल्यांदाच हिरोजी इंदलकरांची जी माहिती आहे ती इथे दिलेली आहे. 1656 साली हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधायला घेतला होता आणि त्यानंतर 14 वर्ष लागली पूर्ण रायगड बांधण्यासाठी. आता तुम्ही विचार करत असाल की 14 वर्ष का, तर याचं उत्तर आहे की तिथला मॅसिव्ह बांधकाम, जवळजवळ 1500 पायऱ्या, 300 इमारती, राजभवन, राण्यांचे महल, अस्त्रशस्त्र ठेवण्यासाठी ठिकाणे आणि घोड्याचे शाळा म्हणजे घोड्यांसाठी तबेले वगैरे, हे सगळं हिरोजी इंदरकरांनी स्वतःचे धन मन धन लावून बांधलं. त्यांची निष्ठा किती महान होती हे एक सेंटेन्स मध्ये समजते. जिथे जे काही त्या पायरीवर लिहिलेले आहे, सेवेचे ठाई तत्पर, सेवे एका लाईन मध्ये आपल्याला कळतं की तुम्ही महाराजांनी त्यांना ऑफर केले होते की तुम्हाला जे काय हवंय हे रायगड बांधण्यासाठी, म्हणजे बांधल्यानंतर तुम्हाला काय हवंय असं विचारलं होतं. तर हिरोजी इंदलकरांनी सांगितले होते की मला काही नको, फक्त माझा एक दगड लावा तिथं पायऱ्याशी. ही सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. म्हणजे काय डेडिकेशन होतं त्या माणसाचे हे रायगड बांधण्यासाठी, हे आपल्याला या एका लाईन मध्ये कळतं. याच्यात एक किस्सा दिलेला आहे, तो मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतीवर स्वारी करण्याआधी किंवा सुरतीच्या मोहीमेवर जाण्याआधी विरोधीच्या हातात गोल्ड पॉइंट म्हणजे हातात मोहरा, जे मोहरा म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि जे गोल्ड कॉइन्स देते छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदलकर. इमॅजिन द ट्रस्ट लेवल, म्हणजे एवढे मोठे गोल्ड कॉइन्स त्यांच्या हातात देऊन सोपून जाणं, एवढा मोठा महल त्यांच्या हाती बांधण्यासाठी देणं, ही काय काहीची गोष्ट नाहीये. तर या पुस्तकाचा पहिला टॉपिक आहे रायगडाचे दर्शन. इथं तुम्हाला दाखवतो रायगडाचे दर्शन. म्हणजे रायगडाचे जी संपूर्ण माहिती आहे ती पहिल्याच टॉपिक मध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर ज्या रायगडात जवळ घडलेल्या गोष्टी आहेत, रायगडावर घडलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत या सिरीज मध्ये मी ते पूर्ण मांडण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर मी पुढे जो तुम्हाला चॅप्टर सांगितला तो वाचला, रायगडाचे दर्शन. तुम्हाला माहिती आहे का, युरोपचे लोक, इंग्रज आणि पोर्तुगीज रायगडला घाबरायचे, कारण ते लोक इतका तो किल्ला इतका अबाध्य होता की आणि दुर्गम होता की ते लोक रायगडला, सॉरी माझा प्रोनाउन्स चुकत असेल तर, गिब्राल्टर ऑफ द ईस्ट म्हणायचे त्यांच्या भाषेत. एक्झॅक्ट जो मला माहिती नव्हता तो म्हणजे रायगडाचं एन्शियंट नाव रायरी होते पहिले. म्हणजे रायगडाला पहिल्यांदा रायरी असं म्हणले जायचे. तर रायगडाला रायरी असं म्हणलं जायचे पहिले. 500 वर्षांपूर्वी तो फक्त एक रायरी नावाचा एक डोंगर होता जिथे कोळी समाज राहायचा आणि त्याला तनस
किंवा नंददीप असेही म्हणायचे ते लोक. पण शिवाजी महाराजांनी याचे महत्व ओळखले आणि या रायरीचा या रायरीचा त्यांनी रायगड केला आणि त्याला नाव असं रायगड असं दिलं. या या पर्वताचं किंवा या डोंगराचं त्यांनी गडामध्ये रूपांतर केलं आणि त्याला रायगडाचं नाव दिलं. यातला एक पॉईंट मला खूप भावला, तो म्हणजे लोकेशन. महाराजांनी रायगडाला राजधानी का बनवलं, या बुक मध्ये खूप डीपली एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही जरूर जरूर वाचा हे बुक. रायगड हे मुंबई पुणे, आजचं मुंबई पुणे सातारा पासून ऑलमोस्ट सेम डिस्टन्स वर आहे आणि समुद्रापासून फक्त 48 माइल्स दूर आहे फक्त समुद्रापासून. तर हे खूप खतरनाक लोकेशन आहे रायगडाचं. तुम्हाला त्यारीपासून सेम डिस्टन्स येतो साताऱ्यावरून, पुण्यावरून, मुंबईवरून आणि समुद्रापासून ही खूप जवळ आहे. मुघलांचे जे हल्ले व्हायचे किंवा परक्या आक्रमणीपासून सेफ राहण्यासाठी सह्याद्रीच्या आतल्या बाजूला ही जागा परफेक्ट होती. दक्षिणेकडून कल्कीचा डोंगर आणि बाकी बाजूला खोल दऱ्या. इट इज नॅचरली प्रोटेक्टेड. म्हणजे रायगड हा मी पाहून आलो एकदाच, मला भाग्य भेटलं होतं जाण्याचं. पण इट्स मेमोरेबल. म्हणजे मी पूर्ण चढलो, पूर्ण उतरलो. तिथे वर जाऊन मी हे खाल्लं होतं, काय म्हणते त्याला, झुणका भाकरी खाल्ली होती. इट्स अ ग्रेट डे. म्हणजे खूप मजा आली रायगडला जाण्याची. आणि रायगड जसा ह्यांनी एक्सप्लेन केला, म्हणजे आहेच तो तसा. एक्सप्लेन केला म्हणजे काय, आहेच तो तसा की एका बाजूला असे काय म्हणतात दक्षिणेकडून कल्किता डोंगर आणि खूप असे दऱ्या, एका बाजूने दऱ्या, टकमक टोक त्याच्यापासूनच तयार झालेले. तुम्ही अगर जर तोरणा आणि लिंगणा किल्ल्यावर गेला तर तिथून रायगड तुम्हाला किती क्लिअर आणि सुंदर दिसतं हे तुम्ही जाऊनच बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ते. हे बुक मध्ये खूप इतक्या डीपली डिस्क्राईब केले की तुम्ही ऑटोमॅटिकली तो सीन व्हिज्युअलाइज करू शकता. तिथले टकमक टोक जे मेन्शन केलं, म्हणजे टकमक टोक हिरकणी बुरुज बद्दल वाचून तर लिटरली अंगावर काटा येतो. शेवटी आज 5 पेज मध्ये मी वाचलं रायगडवर जाण्याचे मार्ग बद्दल. निजामपूर, मंगोन या बिरवाडी असे वेगवेगळे रस्ते आहेत. पण सर्वात इम्पॉर्टंट आणि फेमस रस्ता आहे, सॉरी परत प्रोनाऊन्स माझे चुकत असतील तर मला माफ करा, महाड ते पचड काहीतरी आहे, पाचडगाव रायगडच्या एकदम पायथ्याशी आहे. आता हे हे ऐकून तुम्ही शॉक व्हाल की पाचड मध्ये पूर्वी 10,000 घोडदळ असायचे. म्हणजे कॅव्हलरी जे म्हणतात, म्हणजे घोडे ठेवण्यासाठी जे तबेले जे बांधलेले असतात, 10,000 घोडे बांधण्यासाठी जे तबेला आहे तो किती मोठा असेल, द बेस्ट किती मोठा असेल तो. आणि तिथेच जिजाबाई साहेबांचा वाडा होता आणि आऊ साहेबांचा तिथेच वाडा होता, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या वाड्याचे रेमेन्स आजही तिथे आहेत. म्हणजे थोडे किल्ल्याच्या अलीकडल्या साईडला आहेत. मी तिथेही जाऊन आलेलो आहे, मला माहिती आहे ते. त्यातून पुढे गेले की नाना दरवाजा किंवा लहान दरवाजा आणि नाना दरवाजा किंवा लहान दरवाजा आणि तिथेच एक प्रसिद्ध खूप लढा बुरुज आहे, लागतो. म्हणजे तिथे गेल्यावर तुम्ही, लेखकाने इथे बहुत म्हणजे खूप चांगले एक्सप्लेन केलेले आहे की असं वाटते, असं वाचताना असं वाटतं की आपण स्वतःच रायगड चढत आहोत. असं एक एक प्रत्येक डिटेल असं एक्सप्लेन केलेलं आहे. 27 फूट, 50 फूट, हे बघा ना, 20 x 50 फूट, हे प्रत्येक. आणि जे त्यामध्ये त्याला ह्या चित्र पण दिलेले आहेत, ते पण म्हणजे फोटोग्राफ पण त्यांनी छापून दिलेले आहेत लेखकाने इथे. इट्स अ ग्रेट. तुम्ही वाचताना असं तुम्हाला प्रत्यक्षात वाटेल की आपण खरंच रायगड चढतोय, आपण खरंच रायगड व्हिज्युअलाइज करायला लागतो. मी प्रत्येक क्षणी हे म्हणतोय की आता तुम्ही खरंच व्हिज्युअलाइज कराल हे. तर ह्या 5 पानात मी हे सगळं वाचलेलं आहे. अजून खूप डीपली एक्सप्लेन केलेलं आहे, पण वरवरची जी माहिती मी तुम्हाला सांगू शकलो. जर तुम्हाला हा व्हिडिओ मतलब ही सिरीज जर कंटिन्यू पाहिजे असेल तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि
अजून मी खूप सारे बुक वाचेन, जी महत्वाची बुक आहे ती मला वाचायची. त्याचं नाव मी विसरलो आहे. ट्रस्ट मी आपल्याला इतिहास इतक्या छोट्या छोट्या पण अमेझिंग डिटेल्स आहेत, आपल्याला कॉमनली माहिती नसतात. मी तर खूप एक्साइटेड आहे पुढचे पेजेस वाचण्यासाठी. अं, बघायला की आणखी काय काय हिडन डिटेल्स या बुक मध्ये आहेत. जर तुम्ही माझ्यासारखे क्युरियस असाल, तर तुम्हाला कॉन्सेप्ट आवडली असेल ही, तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचा विचार सांगा. जर मी काही चुकत असेल किंवा मी काही बोलण्यात अडखळत वगैरे असेल, मी अडखळतो बोलण्यात, पण माझी माहिती जर काही चुकीची पोहोचत असेल किंवा जर मी काही चुकीचं मांडत असेल, तर प्लीज मला सांगा. मी ते मी जे वाचतो मी तेच एक्सप्लेन करतो. मी काय या पुस्तकाच्या बाहेरचं स्वतःचं मानवं तर काहीच सांगत नाहीये आणि मी ते सांगणार सुद्धा नाही. माझं स्वतःचं ऍड काही करत नाहीये. हा मी थोड्या गोष्टी म्हणलं की मी जिथे गेलो होतो, तिथे मी बघितलं होतं सगळं. मी तेवढं मी जे बघितलं किंवा जे मी वाचलं तेच सांगतो तुम्हाला. याच्या पलीकडचं मी तुम्हाला काही ऍड ऑन गोष्टी सांगणार नाही. तर ही होती 5 पेजेसची समरी आणि अजून 5 पेजेसची समरी मी पुढच्या आठवड्यात किंवा लगेच 2-3 दिवसात टाकेन. तर जय भवानी जय शिवाजी. येतो.